आज कर्तव्यदक्ष आमदार माननीय बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त केरोळमध्ये धानोरा गटाच्या वतीने रक्तदान शिबिर केरोळ येथे आयोजित केलेले। या रक्तदानमध्ये आतापर्यंत 25 ते 30 लोकांनी रक्तदान केलेलं आहे। अजून पुढे कम से कम 150 लोक किंवा 160 पर्यंत रक्तदान करतील असं नियोजन आहे। तसेच कर्तव्यदक्ष माननीय बाळासाहेब आजबे काका यांनी केरोळ असे भरभरून असे प्रेम करून गावामध्ये पांधन रस्ते, अजून दलित वस्तीमध्ये सपुत्रे वस्ती येथे सिमेंट रस्ता, लक्ष्मी मंदिरासमोर ब्लॉक आणि सलग 3 वर्षे मातंग समाजाच्या वस्तीमध्ये सिमेंट रस्ते असे भरपूर निधी देऊन एक 1.5 वर्षामध्ये 1.5 वर्ष सापडले त्यांना। त्या 1.5 वर्षामध्ये एवढा निधी भेटला त्याबद्दल केरोळच्या वतीने काकाचे आभार मानतो। तसेच उद्या माननीय आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचे आष्टीमध्ये आगमन आहे। या निमित्ताने सर्वांना सांगू इच्छितो की उद्या मोठा कार्यक्रम असल्यामुळे या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि सर्वांनी हजर राहावा त्यांना विनंती करतो। पुन्हा एकदा गटाच्या वतीने आणि केरोळ ग्रामस्थांच्या वतीने काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं देतो आणि येथील केरोळमधील सर्व आयोजक यांचे पण आभार मानतो। कार्यक्रम असा व्यवस्थित चाललेला आहे। रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे। या रक्तदानामुळे कुणाचा जीव वाचू शकतो। त्यामुळे दुसरा गाजावाजा न करता वाढदिवस रक्तदान शिबिर हा कार्यक्रम घ्यावा असे सर्व आयोजकांच्या आणि गटाच्या लक्षात आल्याच्या नंतर आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा काकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त आज धानोरा जिल्हा परिषद गटाच्या वतीनं केरोळ या गावी भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिरासाठी आतापर्यंत 25 ते 30 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे। त्याचप्रमाणे आज 4 वाजेपर्यंत साधारणपणे 125 ते 150च्या आसपास रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करणार आहेत असं नियोजन या गटाच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। त्याचप्रमाणे आज आमदार साहेबांचा वाढदिवस म्हणजे या विधानसभा मतदारसंघासाठी एक खरं तर पर्वणीच आहे। त्याचं कारण असं आहे की गेल्या 4.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या काळात शिंपोरा ते थेट खुंटेफळ या पाईपलाईनचं या ठिकाणी काम चालू आहे। साधारणपणे या मतदारसंघामध्ये 2000 किलोमीटरच्या आसपास पांढर रस्त्याचे कामे चालू आहेत। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात जलसंचन विहिरी, शेततलाव असतील, तलाव दुरुस्ती असतील, या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे मुख्यमंत्री सहायता निधीमधील रस्ते असतील, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते असतील, त्याचप्रमाणे स्टेट हायवे असतील, असे मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं चालू आहेत। आमच्या केरोळ गावामध्ये या ठिकाणी पांधन रस्त्याची कामं असतील, त्याचप्रमाणे सभामंडप असतील, आमच्या गावचं आराध्यदैवत टेंबीचं जे मंदिर आहे त्या मंदिराचं वॉल कंपाऊंडचं काम असेल, असे मोठ्या प्रमाणात कामं या ठिकाणी काही कामं कंप्लीट झाले आहेत तर काही कामं प्रगतीपथावर आहेत। अशीच कामं प्रत्येक गावामध्ये मतदारसंघातील चालू आहेत। या ठिकाणी मी आमच्या धानोरा जिल्हा परिषद गटाच्या वतीनं व केरोळ ग्रामस्थांच्या वतीनं आमदार साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो। आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त धानोरा गटामार्फत केरोळ या गावामध्ये रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे। तरी पण या रक्तदान शिबिरासाठी कार्यकर्त्यांचा, सामान्य जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आतापर्यंत 25 ते 30 लोकांनी रक्तदान केलेलं आहे। आमचं टार्गेट 100 ते 150 लोकांचं रक्तदान शिबिरामध्ये लोक उत्स्फूर्तपणे पाठिंबा देतील असा आम्हाला विश्वास आहे। परत आज या ठिकाणी न्यू अर्पण ब्लड बँक यामार्फत आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे आणि अत्यंत चांगला उत्कृष्ट प्रतीचा प्रतिसाद जनतेचा मिळत आहे। या ठिकाणी आज कर्तव्यदक्ष आमदार माननीय बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त केरोळ गावामध्ये धानोरा गटातर्फे
आज भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे आणि या ठिकाणी भरपूर प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. तरी मी धानोरा गटातर्फे सर्व जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांचं मी हार्दिक असं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी रक्तदाना निमित्त मी त्या टीमचं बी स्वागत करतो. ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना माननीय बाळासाहेब वाजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त जो हा लोकाभिमुख उपक्रम राबवला आहे त्यानिमित्त मी सर्व गट प्रमुखांना गटातील सर्व कार्यकर्त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धानोरा गटामार्फत आज बाळासाहेब काका यांचा आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त हा रक्तदान शिबिर केरोळ येथे ठेवण्यात आलेलं आहे. तर काकांनी जेवढे कामं केले, कारण धानोरा गटामध्ये इथून मागं लाखाची कामं झाले, पण काकाच्या काळामध्ये कोटीची कामं झाली. कोटीचा आकडा हा काकांच्या काळामध्ये झालेला आहे. आज केरोळ गावामध्ये काकाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे, त्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि हे भव्य रक्तदान शिबिर चांगलं मार्गी लागत आहे आणि काकांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. एवढं दोन शब्द सांगतो. आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लाडके आमदार बाळासाहेब काका वाजबे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण धानोरा जिल्हा परिषद गटात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. तरी या रक्तदान शिबिरात गटामधील प्रत्येक गावाचा सहभाग आहे आणि चांगला असा प्रतिसाद त्यांना मिळत आहे. आत्तापर्यंत 30 लोकांनी रक्तदान केलेलं आहे. अजून कमीत कमी 100-120 लोक रक्तदान करणार आहेत. तरी काकाच्या वाढदिवसानिमित्त एवढं सांगायचं आहे की काकाने साबलखेड गावातील भीमराव देसाई हे काकाबद्दल 2 शब्द सांगत आहे. तर काकाने आत्तापर्यंत आमच्या गावात जे कामं झाले नाहीत ते काकाच्या माध्यमातून साबलखेड ग्रामस्थमध्ये आत्तापर्यंत सिमेंट बंधारा 2, 1 पांधन रस्ते, 1 सभामंडप आणि पुलाचे कामं असे एकूण आतापर्यंत 2-3 कोटी रुपयाचे कामं साबलखेड येथे मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच बाळूदेव महाराज मंदिरासाठी ब्लॉकचं काम ते पण त्यांनी त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. तरी बाळासाहेब काका वाजबे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि 2 शब्द